हाय नमस्कार. तर ऊन एवढं डेंजर आहे आमच्या इकडं की प्रमाणाच्या बाहेरच. बहुतेक सगळीकडेच असेल ऊन बरं का. तर आज आहे बेत बिर्याणी. चिकन आणलं अर्धा किलो. लय दिवस झाला आणलं नव्हतं. चिकन आणलं अर्धा किलो शिजवून ठेवलं. मग आता म्हणलं बिर्याणी करावा, काय खाऊच वाटेना. म्हणलं याने तरी बरं झालं तर झालं म्हणलं. बघू शकता तब्येत लई डाऊन झाली माझी. ही काय होटन ही सुचल्यात हे सुकल्यात. तर बघू बिर्याणीचं जमलं तरी रेसिपी टाकेल. कसं आहे म्हणते का, ह्या घरात लाईट आहे कमी, तसला पांढरा बल्ब नाही ना, त्यामुळं मग दिसत नाही. आणि आपल्या गावाकडल्या कसल्या साध्या सिंपल असतात व काय असतं तर काय नसतं. आता कोथिंबीर नाही. आणि सिटीत कसं बिर्याणी म्हणलं की लय मोठं का हे असल्यासारखं, कारपे असल्यासारखं. मग काय करायचं, कोथिंबीर पुदिना कुठं काय नून कुठं बाई नून सगळं आणायचं. तर आपल्याला त्या ताईंना पैसे पाठवलेले आहे. आता ती बघू सोमवारी आमच्या इथली दुकानं जरा बंद आहे. ती दवाखान्यात जाऊन आली मी. सरकारी गोळ्या औषधं दिली. तुम्हाला दाखवते की औषधं बाटली दिसत असेल तिथं वरती. औषधाची खोकला येतोय जरा जरा खोकला येतोय जरा जरा असं कोरडा खोकला, म्हणून बाटली औषधाची खोकल्याची एक दिली आणि गोळ्या ढिगभर दिल्या. त्या तुम्हाला दाखवतेच मी. तुम्ही माणसानं परत बाई किती खोटं बोलते. खोटं नाही बोलत आपण. हो का, एवढ्या गोळ्या दिल्या त्या आणि ही बाटली दिली, एवढे दिले ते. मग आता हे जेवण केल्यावर खायचं. आणि येताना आणली मी बिर्याणीच म्हणते. येताना आणलं ही काय म्हणतात बाय, चिकन. काय हो का, शिजवून ठेवलंय चिकन. आणि तिथं बिर्याणीचं सामान आणलंय आणि ते चिकन शिजवून ठेवलंय. आणि आपला राडा तर बिलकुलच नसतो, तुम्हाला तर माहितीच आहे की. ती किचन आहे, इथनं तिकडं किचन आणि इथनं इकडं बेडरूम आमचं आहे की नाही. ती बेडरूम आहे, ही बेडरूम आहे मी बसली ती. आणि ती किचन आहे आपलं मस्तपैकी. हे काय तिकडून तिकडं. तर म्हणलं चला रेसिपी जमली तर का करू, नाही जमली तर काय अडचण नाही. आणि तसं बी माझ्या भावा बहिणींना म्हणतात नवीन काहीतरी दाखवत जाता येईल. तर हे रोज बघून बघून नाही का लोक कटाळत्यात. हो बरोबर आहे, कटाळते तर मला पण ते कळतंय. पण जे पण काय असतंय का नाही ते आपल्या घरातलं असतंय. आणि रोज काय चाललं ते तुम्हाला रुटीन दाखवते मी, की रोज काय आमच्या घरामध्ये काय चाललंय, नवीन काय जुनं काय. आता नवीन म्हणलं तर आपला टेंड येणार आहे आणि ते माझ्यासाठी पहिल्यांदाच गिफ्ट असणार आहे. पण ती अजून 2 दिवस टाईम आहे. आज शनिवार, उद्या रविवार आणि सोमवारी मी घेऊन येणार आहे. आपल्याला त्या ताईनं 500 रुपये पाठवले टेंटसाठी म्हणल्यावर नको का आणायला, आहे की नाही. आणाय पाहिजे ज्याच्यासाठी पाठवलं त्यासाठी. आणि मला पण जरा त्रास होतो मोबाईल धरून धरून, हात पण दुखतो माझा प्रमाणाच्या बाहेर. आणि गोळ्या अजून काय खाल्ले नाही ते मी. तुम्हाला तर माहितीच आहे की माझं दुखणं म्हणजे आवाजच बाहेर निघत नाही. मग आवाज बसायच्या आधीच मी दवाखान्यात जाऊन आली. काय डोळं हिन खोल गेले, काय करावा विचार आहे. तर लय टेन्शन आहे भावा बहिणींनो, लय टेन्शन आहे. काय सांगावं तुम्हाला. लोकांचं देणं झालं आहे आपल्यावर, कामं लागना ती. आता म्हणलं होतं कामाला जाईन, बघू जाऊ वाटतंय. पण काय झालं, आई पण गेली तिकडं तिच्या माहेरला म्हणजे बहिणीकडे गेली टेंभुर्णीला. त्यात बानू सुकली. बानूला सगळीच असावं लागतात जवळ. आणि उन्हाने होतं ना तिला त्रास. बरं ते कूलर तरी चालू करून घेतला बाई, नाहीतर लय जीवाची आपदा झाली असती बानूच्या. काय करावं, आपण लेकराला जपलं तर सगळं आहे की नाही. तर बानूला तसं आता आहे बऱ्यापैकी बरी, म्हणजे आजारी नाही पण उन्हाने घायाळ लय होते जीव तिचा. म्हणून त्यामुळं मी काय केलं, तिला
कूलर चालू करून घेतला आणि गेल्या वर्षी कूलर आणला होता हे पण तुम्हाला माहिती आहे. बघा भावा बहिणींनो कसं आहे माहिती आहे का, जे पण माझं घरात चाललेलं आहे, जे पण नवं जुनं जे पण काय असेल ते तुमच्या आशीर्वादाने, हे घर बांधलं तुमच्या आशीर्वादाने झालं. आता हा बरोबर आहे, तुमच्या आशीर्वादानेच झालं आहे म्हणायचं. आणि फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही मला मदत केलेली आहे आणि या घराला लावलेली आहे मी. आणि कसं आहे, 2 घास सुखाचं खातोय बस. आणि सुखाचं म्हणलं तरी हो का टेन्शन असतं डोक्याला, लोकाचा देणं नको वाटतं व आपल्याला. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, माझं कुणाकडं असलं तरी चालेल, पण मला लोकाचं ठेवायचं म्हणलं ना मला लय त्रास होतो. आणि त्यात काय झालं, वल्लाची तब्येत आहे बरी, पण त्यांना पण असं दवाखान्यात एकदा नेऊ वाटायला लागले, पण काय करावं आपलंच हात बंद आहे तर त्यांना कपडे नाही ती वल्ल्याला. मग जत्रेला लय तारांबळ चालली होती ना माझी, म्हणजे हे घर आपलं उभा झालं त्यामुळं वल्ल्याला काय कपडे घेतली नाही ती. आणि आता बघू, घेईन त्यांना एक ड्रेस, घेईन त्यांना टॉयल आणलं त्या दिवशी नवीन, म्हणजे असतंय वल्ल्याला पण काय ना काय. हंड्रेटी आणल्या, परत तसल्या कोपऱ्या ते फाटल्या होते ते पण आणल्या. मग आता कपडे आणायचे राहिले ते, मग म्हणलं थांबा, म्हणलं एकदाच तुम्हाला 2 ड्रेस वापरायला घेते म्हणलं. आणि हातपाय म्हणजे आपलं हातातच काय नसेल तर आपण काय करायचं आहे का नाही, जेवढं माझ्याच्याने 2 हाताने होतंय, जेवढं मी खुश करण्याचा आईबापाला प्रयत्न करते लेकरा बाळांना, त्यातच माझा आनंद आहे. आणि बरे मला कितीही त्रास होऊ द्या, कितीही त्रास होऊ द्या, कुणी काही बोलू द्या, कुणी कितीही काही निंदा करू द्या, मला काही फरक नाही पडत. कसं आहे, कुत्री भुकणारी असावं लागते ती आहे का नाही. मग त्यामुळं मी नाही जास्त लक्ष देत, कुणाला काय म्हणायचं ते म्हणा, कुणाला काय बोलायचं ते बोला. माझं कसं आहे, हो तू बोलले तरी तू तुझ्या तोंडाने बोलणार आहे, एवढंच की आमच्या तोंडावर बोलले म्हणजे जे खरं असेल ना ते तोंडावर बोलावं, आणि खोटं असेल ना ते माणूस महागं बोलतं आहे का नाही, हे तर मला माहिती झालं. पण असो, हे मी बोलले कमेंट करणाऱ्याला कसं आहे माहिती आहे का, ते महागं त्यांना काय माहीत नसतं की ह्यांच्या घरात काय चाललंय, ही बाई माणूस आहे, हिला काय कमी पडत नसन, ही कशी भागवत असन, असं विचार नाहीत करत कोण. आता तुम्ही म्हणत असाल काही गोष्टी असतात घरादारातल्या, पण काही गोष्टी घरादारातल्या असतात ते काय सांगावं लागतात काय नाही सांगावं लागत. मग हे काय सगळं सांगायचं म्हणलं की लोक खच्चीकरण करतात, लोक मजा बघायला असतात. तशी माझे भाऊ बहिणी खूप छान आहेत, मला हात सपोर्ट लावतात. काही घरात काही कमी असले तर फक्त एक फोन कर म्हणतात ताई आम्ही तुला पाठवतो, आणि ते आपल्याला मदत करतात. म्हणून आज घर चालतंय. आणि कामाला तुम्ही म्हणसान तर कामाला गेलं तर ती काय तसला दिवा लावते ती, काय बी बोलते ती, म्हणून त्यामुळं कामाला पण मला जाऊ वाटाना. आणि आता कामाला गेली तर मी सांगणार नाही बाबा, कारण लोक एवढी माचकुरी आहे ती की अगो बाई सांगायचं सोयीच नाही. काय दाखवाय गेलं म्हणलं की त्यांना असं काय वेगळंच वाटतं, म्हणजे असतंय. आता ते कमेंट तर मला काय रोजच आहे म्हणा, पण पाठच पडली या, त्यामुळं बोल बाई बिंदास बोल, तुझं फुकटचं तोंड आहे म्हणून तू किती पण रिकामं सोललंच. कसं आहे म्हणते का, वरचं रिकामं म्हणजे खालचं रिकामं सोललं ना तर वरचं किती बी रिकामं असतं, असं म्हणणं आहे गावाकडलं गावठी. तर कसं असतं माहिती आहे का, कुत्री भुकणारी लय आहेत, पण त्यांच्याकडं लक्ष मी देणार नाही आणि दिलं पण नाही, याच्या आधी पण नाही, पण वाईट वाटतं. मग तसं आता आम्ही पण बोलले, तुम्ही कमेंट करता आणि आम्ही बोलल्यावर मग तुम्हाला पण वाईट वाटतं का नाही. मग त्यामुळे चांगले कमेंट करायचे, नाहीच आपल्याला बघायचं तर कशाला बघायचं, डायरेक्ट ब्लॉक करायचं. यूट्यूबला काय माझंच हेडे आहेत का एकलीचं, भरपूर आहेत की असं पडले, ती सगळी दुनिया बनवायला लागली आहे. मग सगळ्याचं बघायचं, त्यांना बी कमेंट तसल्याच करायच्या. अरे आपल्याला ते बघू वाटत नसेल लोकांच्या घरातलं तर आपण रेसिपी बघावं, आपल्या घरामध्ये लेकरा बाळांना खायला घालावा, असलं काही नसतंय. पण त्यांचं बाय उठायचं, उठ रे चिंदा आणि तीच धंदा असला असतंय. तर चला, हेडवलंय मोठा झाला आणि हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करा. आम्ही आणलंय चिकन, तुम्हाला बिर्याणीचं हेड्या बघायला भेटेन उद्या, नाही ही आज भेटला तर ती परवा दिवशी भेटायचा. एक तर पंचायत आहे का आपल्याला गावाकडे नेट पुरवणा, 300-350 रुपयाचं नेट 2 हेड्यावर पण टाकणं व्हाय नाही. तर मग म्हणलं बिर्याणी एकदम भारी गावाकडली तुमच्याच गावठीत
बनवणार आहे मी आणि माझ्या भाषेत बनवणार आहे. कशी लागते हे मीच खाऊन बघणार आणि मीच सांगणार, ते बरं दिसत नाही. तुम्ही आलं ना तर तुमच्यासाठी लय काय काय करीन मी, बिर्याणी, सुकं मटण, जेवढं माझ्याच्याने होतं आहे तेवढं. पण आमच्याकडं फेमस म्हटलं तर मासं, एकदम ताजं मासं. कुणाला खायचं असेल तर या भावा बहिणींना मी करून तुम्हाला खायला घालीन, मी पण खाईन, सगळीच खाऊ आपण. आणि चला बाय.